यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तरिक्षे सर्वेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच्च सुनन्तु भासितम्। महाकारुणिक भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आज मी आपल्या पुढे सम्यक दृष्टी म्हणजे काय या विषयावर थोडं विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण सर्वांनी ते ग्रहण करावे। बौद्ध धर्मामध्ये अविद्या हेच दुःखाचं कारण आहे असे म्हटले आहे। ही जी अविद्या आहे हे इतकी जटिल आहे, इतकी रूटेड आहे, इतकी आपल्या आतमध्ये रुजलेली आहे की तिचा उद्भव आपल्याला कळत नाही। किंबहुना आपण अविद्या अवस्थेतच आपण जगत असतो। ही अविद्या अवस्था काय आहे? स्वतःची अविद्या अवस्था कळणे हे खऱ्या अर्थाने आपल्या पुढील एक आव्हानच असते। अपमादं अमतं पदं पमादं मच्चुना पदं असे म्हटले आहे की अप्रमाद हे अमृत पद आहे, तर प्रमाद हा मृत्यू पद आहे। म्हणजे आपण जेव्हा जेव्हा जागृत असतो, आपण जेव्हा जेव्हा स्मृतिमान असतो, आपण जेव्हा जेव्हा वर्तमान क्षणात असतो, तेव्हा तेव्हा विद्या विद्या ही क्रियाशील असते। खऱ्या अर्थाने आपण विद्येत असतो, अन्यथा आपण अविद्येत असतो। आपण पाहतो की कधी आपलं जे मन आहे हे भूतकाळात रममाण होते, तर कधी ते भविष्यकाळात रममाण होते, परंतु त्यामध्ये आपला वर्तमान क्षण जो आहे हा ओव्हरलॅप होतो। आपल्या वर्तमान क्षणावर एक तर भूतकाळ स्वामित्व गाजवत राहते किंवा भविष्य स्वामित्व गाजवत राहते। आपलं जे मन आहे हे एकतर भूतकाळाकडे किंवा भविष्याकडे धावत राहते। याविषयीचं भान आपल्याला नसते आणि त्याविषयीचं जे भान आहे हे नसणे म्हणजेच अविद्या होय। आपण पाहतो की ही जी अविद्यावस्था आहे ती दुःखावस्थाच आहे। ही जी अविद्या आहे ती माणसाला प्रमादाकडे, बेहोशीकडे आणि दुःखाकडेच घेऊन जाते। आणि आपण खऱ्या अर्थाने
आपल्या अविद्य अवस्थेला पेनिट्रेट करू शकत नाही. आपल्या बेहोशीला आपण भेदून जाऊ शकत नाही आणि त्यामुळे आपण दुःख, दोर्मनस्य अनुभवत राहतो. म्हणून अविद्या अवस्था जी आहे ती काय आहे हे अनुभूतीशिवाय कळत नाही. खरं म्हणजे आपण बसलेले आहोत आणि आपल्या कानावर अनेक प्रकारचे शब्द आदळत आहेत आणि त्यामुळे आपण विचलित होत आहोत. आपण चालत आहोत आणि आपल्या नजरेपुढे जे दृश्य येत आहे त्यामुळे आपण विचलित होत आहोत. म्हणजे जे विक्षेप निर्माण करते ती अविद्या होय असेही म्हटले आहे. जे विचलित करते, जे विक्षेप निर्माण करते ती अविद्या होय. आपल्याला एकाग्र होऊ देत नाही. कोणत्याही प्रकारचं जे कुशल धर्म आहे त्या कुशल धम्मामध्ये आपल्याला आपली एकाग्रता जी हिरावून नेते ते विक्षेप, ते डिस्ट्रॅक्शन जे आहे ते सुद्धा अविद्येमुळेच निर्माण होतात. आपण पाहतो की मन जे आहे ते सुस्थिर कधीच राहत नाही. मन सुस्थिर कधी का राहत नाही? कारण आपल्या मनामध्ये उद्भवणारे जे वितर्क आहेत, कामवितर्क आहे, व्यापाद वितर्क आहे आणि विहिंसा वितर्क आहे आणि आपला जो सो आहे, यामुळे आपण अतिशय विचलित होत राहतो. आपला सो जो आहे आणि आपलं जे अस्तित्व आहे याविषयी आपण अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे ॲक्सेप्टन्स पण आपल्यात नसतो. आपण आपल्या ज्या काही कक्षा आहे, आपला जो काही परिघ आहे आपल्या सोचा, आपल्या अस्तित्वाचा, त्या परिघाच्या आतमध्ये आपण काही प्रवेशित झालेल्या गोष्टींना अवरोध करीत असतो. म्हणजे तो आपला रेजिस्टन्स आपल्यात असतो एक प्रकारचा. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स म्हणजे एक प्रकारे द्वेष असतो. आपल्या अस्तित्वाविषयी आपल्याला कमालीची अभिलाषा असते आणि ह्या अस्तित्वावर कोणी अतिक्रमण करू नये म्हणून आपण जो अवरोध निर्माण करतो, रेजिस्टन्स जे असते ते म्हणजे द्वेष आहे, दोर्मनस्य आहे. आणि आपण पाहतो की आपल्या मनात कधीकधी अभिलाषा निर्माण होत असते, कारण आपण सतत या जीवन आसक्तीने आपण प्रभावित असतो. आपल्याला जी काही स्वप्न पडतात ती जीवनाच्या आसक्तीतूनच उमललेली असतात. आणि ही जी स्वप्न आहे त्या स्वप्नामागे जात राहणे, त्या स्वप्नांमागे धावणे आणि त्याच्या पूर्तीसाठी धडपडणे हा मानवी स्वभाव आहे. आणि ते कितीही मृगजळासारखी असली, ते कितीही भ्रामक असली, ते कितीही इल्युजनरी असली तरी आपण त्यामागे धावत राहतो. म्हणजे ती आपली अभिलाषा असते आणि ही अभिलाषा या अविद्येमागे धावत राहते. ही अविद्या आहे म्हणून ही अभिलाषा आहे, ही अविद्या आहे म्हणून हा अवरोध आहे, द्वेष आहे आणि मग आपलं जीवनचक्र असं चालत राहते. आपण कधीकधी फार अस्वस्थ होतो, फार दोर्मनस्याने ग्रासून जातो. दुःख, दोर्मनस्य
उपायास शोक, म्हणजे आपण जे दुःख अनुभवतो ते दुःख अनेक पातळ्यावरचं असते. असमाधान, दोर्मनस्य म्हणजे नैराश्य, डिप्रेशन, परिदेव, दुःख दोमनस्य उपायास संभवंती असं जे म्हणतो आपण, तर आपल्या मनाच्या पातळीवरील जे काही दुःख असते ते अनेक प्रकारचं असते. आपल्याला भविष्याविषयीची आशंका असते, आपल्याला आपल्या रोजगाराविषयीची आशंका असते, आपल्याला आपल्या आजीविकेविषयीची आशंका असते आणि मग आपण दुःखी होत राहतो. आणि त्या मनोअवस्थेचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, आपल्या मनावर होतो. आणि आपण पाहतो की आपण सतत त्याच अवस्थेतून जात राहतो, परंतु त्या अवस्थेविषयीही आपण जागृत नसतो, आपण साक्षी नसतो, आपण त्यामध्ये बुडून गेलेले असतो. म्हणजे आपण एक अविद्येत बुडलेलेच व्यक्ती असतो. आणि हे जे आपलं अविद्येत बुडणं आहे हे दुःखगामी असते, दुःखाकडेच जाणारा असते हा आपला प्रवास. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ही अविद्यावस्था जी आहे ती भेदून जाणे म्हणजे विद्या होय. आणि म्हणून तथागतांनी त्याला विद्या उत्पादू, आलोक उदपादी, पहिया उदपादी, चक्षु उदपादी, विया उदपादी, आलोक उदपादी म्हटलं आहे. की खरोखर चक्षु निर्माण झाला आहे, विद्या निर्माण झालेली आहे, आलोक निर्माण झालेला आहे. जिथे अंधकारच अंधकार होता, जिथे अविद्याच विद्या होती, जिथे अज्ञानच अज्ञान होतं, तिथे उजेड निर्माण झाला आहे, तिथे विद्या निर्माण झाली आहे. जिथे नजर नव्हती, दृष्टी नव्हती, चक्षु नव्हता, तिथे ज्ञानचक्षु निर्माण झालेला आहे. तर हा जो ज्ञानचक्षु आहे हा कसा निर्माण होतो? आणि म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की आपल्या अवस्थेविषयीही आपण जागृत असलं पाहिजे, पेनिट्रेट केलं पाहिजे. आपल्या अस्तित्वाविषयीचा जो शोध आहे हा फार मानवी जातीच्या इतिहासामध्ये आपल्या अस्तित्वाच्या शोधाला अतिशय महत्त्व आहे. माणसाच्या जीवनाला अर्थपूर्ण करण्यासाठी त्याची ती धडपड चाललेली आहे. तो अनेक पातळ्यावर स्वतःच्या आयुष्याला अर्थपूर्ण करू पाहतो. त्याला सुखाचा लळा लागलेला आहे, त्याला एक समाधान हवं आहे. आणि त्यासाठी त्याची ही जी काही धडपड चाललेली आहे, ही धडपड कशा प्रकारे फलश्रुत होईल, कशा प्रकारे ती यशस्वी होईल, तर ती प्रज्ञेशिवाय, विद्येशिवाय, ज्ञानाशिवाय ती फलश्रुत होत नाही. आपण पाहतो की अविद्येमुळे दुःख आहे, अविद्येमुळे आपण पाहत आहे की सगळा कलह, सगळं शोषण, सगळा नासमजपणा ह्या अविद्येमुळेच उद्भवतो. म्हणून तथागतांनी जे सांगितलं आहे की स्वतःचा शोध घेणे, स्वतःचा बोध होणे हे फार महत्त्वाचं आहे. आपण पाहतो की स्वतःचा बोध होणे म्हणजे काय, तर आपल्या मनोव्यापाराचे स्वरूप काय आहे ते समजून घेणे, त्याचा बोध होणे फार गरजेचं आहे. तिबेटी भवचक्रामध्ये आपण पाहतो की हे जे भवचक्र आहे, हे जे संसार चक्र आहे, हे जे जीवनचक्र आहे, हे जीवनचक्र जे फिरत आहे, जे चाललेलं आहे, त्याच्या केंद्राशी 3 प्रवृत्त्या आहे. एक आहे लोभ, एक आहे द्वेष
आणि एक आहे मोह. ह्या तिन्ही प्रवृत्ती जनक प्रतिमा तीन प्राण्यांनी दर्शविलेल्या आहे. एक डुक्कर आहे, एक साप आहे आणि एक कोंबडा आहे. हे तीनही प्राणी एकमेकांच्या शेपट्या एकमेकांच्या तोंडात घेऊन फिरत आहे. म्हणजे हा जो लोभ आहे, हा द्वेष आहे आणि हा मोह आहे, हे एकमेकांशी संलग्न आहे. हे तिन्ही जे काही प्रवृत्त्या आहे, नकारात्मक प्रवृत्त्या आहे, मनुष्याला दुःखाकडे नेणाऱ्या ह्या प्रवृत्त्या आहे, त्या एकमेकांशी संलग्न आहे, पण त्या आपल्याला कळून येत नाही. जसं की अभिलाषा आहे म्हणून दोर्मनस्य आहे, आणि अभिलाषा आणि दोर्मनस्य का आहे, तर मोह आहे म्हणून, अज्ञान आहे म्हणून. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या तिन्ही प्रवृत्त्या वेगळ्या नाही, त्या इंटर रिलेटेड आहे, त्यांचे आंतरसंबंध आहे, पण ते माणसाला कळत नाही. पण जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाचा बोध होतो आणि आपलं हे जे अस्तित्व आहे हे कसं आहे, ते अस्तित्व अनित्य आहे, दुःख आहे आणि अनात्म आहे, याचा जेव्हा आपण म्हणजे आधी तर सर्वप्रथम हे ऐकतो आपण, म्हणजे तथागतांची ही वाणी आहे, बुद्धवाणी आहे, हे ऐकतो. नंतर मग आपण त्याच्यावर चिंतन करतो. कंटेम्प्लेटिव्ह लाईफ जे आहे की चिंतनशील जीवन जगणे. आपण एक माणूस आहो आणि माणूस हा चिंतनशील आहे. मानवेतर प्राणी जे आहेत ते तेवढे इव्हॉल्यूट झाले नाही, तेवढे उन्नत झाले नाही जेवढा माणूस प्राणी हा उन्नत झाला आहे. माणूस हा विचार ग्रहण करू शकतो, माणूस हा त्यावर चिंतन करू शकतो आणि माणूस त्याचं रिअलायझेशन, त्याचा स्वानुभवसुद्धा माणूस घेऊ शकतो. एखादा तत्व जे आहे ते समजून घेणे, त्याच्यावर चिंतन करणे आणि त्याचा प्रत्यक्ष बोध होणे, ही जी बाब आहे ही ज्ञानाकडे जाणारी बाब आहे. आपण पाहतो की अनित्य जे आहे, म्हणजे आपण रूप अनित्य आहे, वेदना अनित्य आहे, संज्ञा अनित्य आहे, संस्कार अनित्य आहे आणि विज्ञान अनित्य आहे. आपला जो देह आहे हा आणि हे जे मन आहे याला बौद्ध धर्मात नामरूप म्हणतात. आणि हे जे नामरूप आहे, हे नामरूप कसं आहे, तर ते अनित्य आहे, ते दुःख आहे आणि ते अनात्म आहे. आपण म्हणजे संकितेनं पंचखंदस्य दुःखा, हे जे पंचस्कंद आहे हे दुःखमय आहे, हे पहिल्या आर्य सत्यात सांगितले गेले आहे. आपण पाहतो की हे जे रूप आहे, रूपतीति रूपं असं म्हणतात की जे क्षय पावणार आहे, जे नश्वर आहे ते रूप आहे. क्षणाक्षणाला ते नष्ट होत आहे. आपण पाहतो की बालपणापासून आजपर्यंत आपलं जे रूप आहे ते सतत बदलत आहे. पण हा बदल एवढा सूक्ष्म असतो की तो आपल्याला कळून येत नाही. आपण म्हातारे होत आहो याची आपल्याला जाणीव होत नाही. आपल्याला असं वाटते की आपण तरुण आहो असेच आपल्याला वाटत राहते. का असे वाटत राहते? कारण आपण आपल्या अस्तित्वाविषयीचा आपला जो बोध असतो तो क्लिअर नसतो, सुस्पष्ट नसतो. आपण अतिशय अस्पष्ट, संदिग्ध आणि धूसर, इल्युजनरीच आपण जीवन जगत असतो आणि त्यामुळे अविद्याच बळावते, अज्ञानच बळावते, प्रमादच बळावतो. पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने यावर चिंतन करतो की बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या गवताच्या पात्यावर दवबिंदू ज्याप्रमाणे क्षणात लयाला जातात,
त्याचप्रमाणे हे जीवन आहे. अगदी पहाटेच्या वेळी आपण पाहतो की झाडांच्या पानावर दवबिंदू उमललेले असतात आणि ते दवबिंदू सूर्योदय होताच डिसअपिअर होतात, अदृश्य होतात. त्याचप्रमाणे हे जे जीवन आहे हे अतिशय नश्वर आहे. प्रत्येक क्षणाला आपण बदलत आहोत. प्रत्येक क्षणाला आपला अणुरेणू हा म्हणजे तो नष्ट होत आहे आणि त्याच्या ठिकाणी दुसरा अणुरेणू येत राहतो. ज्याप्रमाणे नदी वाहत राहते त्याचप्रमाणे ही नामरूपाची जी नदी आहे ती वाहत राहते. आपण पाहतो की ह्या वेदनासुद्धा अनित्य आहे. हे रूप अनित्य आहे. ह्या वेदनासुद्धा आपण पाहतो की अनित्य आहे. मनात येणाऱ्या ज्या काही संज्ञा आहे, जे काही विचार आहे ते सुद्धा अनित्य आहे. आणि म्हणून हे रूप अनित्य आहे, वेदना अनित्य आहे, संज्ञा अनित्य आहे, संस्कार अनित्य आहे आणि हे विज्ञान अनित्य आहे. हा मनप्रपंच जो आहे हा अनित्य आहे. एंटायर मेंटल फेनॉमेनन इज इम्परमनंट. अनित्य ही है. अनित्य 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 आणि ते स्वतःच दुःख आहे. आपण ज्या दुःखाचा धिक्कार करतो, जे दुःख आपल्याला नको असते त्याला आपण ॲक्सेप्ट करत नाही, त्याला आपण स्वीकारत नाही. परंतु ते दुःख हे कितीही नाकारलं तरी ते आपल्या वाट्याला येत राहते. तरी आपण दोर्मनस्य अनुभवतो, कधीकधी नैराश्य अनुभवतो, कधीकधी खिन्नता अनुभवतो, कधीकधी औदासीन्य अनुभवतो. हे जे दुःख आहे हे नाहीही म्हटलं तरी ते येत राहते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्याला म्हटलेलं आहे की हे दुःख आहे, हा दुःखाचा समुदय आहे, हा दुःखाचा निरोध आहे आणि हा दुःख निरोधगामिनी पटिपदा आहे. हे दुःख काय आहे हे जाणल्या जाते का? खरोखर जे काही दुःख आहे ते जाणल्या जाते काय? ते अनुभवल्या जाते का? खरोखर त्याचा आपण अनुभव घेत आहो का? दुःखाचा जो अनुभव आहे हा घ्यायला कुठे जाण्याची किंवा दुःख आहे याच्या प्रमाणपत्राची कुणाला काही गरज वाटते का? कारण प्रत्येकच माणसाचा तो स्वानुभव आहे. परंतु हे मी दुःखी आहे असे आपण म्हणत राहतो. मी दुःखी आहे, मी निराश आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे, मी खिन्न आहे असं आपण म्हणत राहतो. परंतु बुद्धांनी त्याला केवळ दुःख मानलेलं आहे की जे दुःख आहे ते सत्य आहे, ते नोबल ट्रूथ आहे. त्याला जाणलं पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे, त्याला परिज्ञात केलं पाहिजे. आणि हे कशाने उद्भवते? दुःख समुदय आर्य सत्य म्हणजे ज्या काही तृष्णा आहे, कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवतृष्णा आहे, ह्या तृष्णांचं आपण अभिनंदन करतो. या तृष्णांमध्ये आपण रममाण असतो. कारण जी काही दुःखाची कारणं आहे ती आपल्याला सुखाची कारणे वाटतात. जे दुःख आहे त्याला आपण प्रारंभी सुख समजतो, परंतु त्याचं पर्यावसन जेव्हा दुःखात होते तेव्हा आपल्याला थोडी जाणीव होते. परंतु ही जाणीवसुद्धा परिपूर्ण नसते. पुन्हा आपण तृष्णाधीन होत जातो. पुन्हा आपण अविद्येकडे वळतो. आणि म्हणून ही अविद्या आहे म्हणून तृष्णा आहे आणि तृष्णा आहे म्हणून अविद्या आहे. आपण पाहतो की आपल्याला योग्य प्रकारे विचार करून या दुःखाचा, या समुदयाचा म्हणजे या तृष्णांचा प्रहाण करावा लागते. आणि जेव्हा आपण प्रहाण करतो तेव्हा आपण
खऱ्या अर्थाने दुःख निरोधाकडे जातो. मग ते दुःख निरोध आर्य सत्य, निरोध आर्य सत्य याचा जेव्हा आपण साक्षात्कार करतो, याचा जेव्हा आपण अनुभव घेतो की अरे की इति उपज्यमाना उपज्यती, इति निरुज्यमाना निरुज्यती, हे उद्भवलं आहे तर उद्भवलं आहे असे जाणावे, आणि याचा निरोध होत आहे तर निरोध होत आहे याचा असे जाणावे. किंवा एंग समुदयो धम्मा तं सब्बं निरोधो होती, ज्याचा ज्याचा उद्भव होतो त्याचा त्याचा निरोध सुद्धा होतो. हे जाणणे, त्याचा साक्षात्कार करणे, त्याचा अनुभव घेणे, प्रत्यक्ष अनुभव घेणे हे महत्त्वाचं आहे. नंतर आहे पटिपदा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. जेव्हा आपण आर्य अष्टांगिक मार्ग भावित करतो, अनुभवतो, त्याच्यावर चालतो, त्याची प्रॅक्टिस करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने या चतुआर्य सत्यांना आपण जाणत असतो, अनुभवत असतो. खऱ्या अर्थाने ते बुद्धाचा धम्म हा अनुभवण्याचा आहे, अनुभूतीजन्य आहे, आणि तो अनुभवल्यानंतर, त्याला जाणल्यानंतर, रिअलायझेशन केल्यानंतरच खऱ्या अर्थाने तो आपल्याला कळलेला आहे असं आपण म्हणू शकतो. नाहीतर भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की केवळ म्हणजे दुसऱ्याच्याच गायी मोजू नये, आपण स्वतःच्या अनुभूतीने ते संपादन केलं पाहिजे. केवळ सिद्धांत जो आहे तो वाचल्याने तिथेच थांबू नये, तर त्याची प्रॅक्टिस करणे, जी थिअरी आहे त्याची प्रॅक्टिस करणे, त्याची रिअलायझेशन करणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जी ही सम्यक दृष्टी आहे, ही सम्यक दृष्टी जी आहे ती दुःखातून सुद्धा उद्भवते, अनित्य भावातून सुद्धा ती उद्भवते, आणि आपल्याला ती दुःखमुक्तीकडे नेते. तर आपण म्हणतो की सब्बे संखारा निश्चाती यदा पय्याय पश्यति अथ निभिंदती दुःखे यस्मग्गो विशुद्ध्या. सब्बे संखारा दुःखाती यदा पय्याय पश्यति अथ निभिंदती दुःखे यस्मग्गो विशुद्ध्या. सब्बे धम्मानत्ताति यदा पय्याय पश्यति अथ निभिंदती दुःखे यस्मग्गो विशुद्ध्या. त्याचप्रमाणे सर्व जे धम्म आहे ते अनात्मा आहे. विचार आपल्याला नेहमी विचार मी करत आहे असं वाटते, परंतु हे जे विचार आहे हे अनात्मा आहे. जे काही वितर्क उद्भवतात ते अनात्मा आहे, ते मी नाही, माझे नाही. विचार केले जात आहे, त्यामागे हेतू प्रत्यय आहे, कार्यकारण भाव आहे, त्यामुळे विचार केला जात आहे. आणि आपण त्या विचाराशी तादात्म्य पावतो, आपण आपल्या कायेशी तादात्म्य पावतो. ही जी काया आहे ही सुद्धा आप, तेज, वायू आणि पृथ्वी यापासून बनलेली आहे. ती कवळिका आहार जे आहे त्या आहारावर टिकून राहते, आणि आपले जे विचार आहे हे सुद्धा या सडायतनामुळे, स्पर्शामुळे हे विचार जे आहे ते उद्भवत राहतात, आणि ते उद्भवल्यानंतर त्याचा निरोध करणे, त्याचा डिसअपियर पण होतात. ते इति उपज्यमाना उपज्यती, इति निरुज्यमाना निरुज्यती. असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण सम्यक दृष्टीची निर्मिती करत राहतो, सम्यक दृष्टीचा आपण अनुभव घेत राहतो. तर ही दृष्टी अतिशय महत्त्वाची आहे आणि दुःखमुक्तीकडे नेणारी आहे. तर आज इथे आपण थांबूया. भवतु सब्बमंगलम.